आमचा लढा अतिरेक्यांशी होता, पाक लष्कराशी नाही। मात्र पाक लष्कराने अतिरेक्यांची मदत केली, त्यामुळे झालेल्या नुकसानीला पाकिस्तान जबाबदार। सैन्य दलाकडून भूमिका स्पष्ट। पाकमधील अनेक वायुदल तळांवर भारताचा हल्ला। नूर खान हवाई तळावरील हल्ल्याचा व्हिडिओ सैन्य दलाने दाखवला, तर भारतीय वायुदलाचे तळ पूर्णपणे कार्यान्वित। भारताच्या एकाही वायुदल तळावर हल्ला नाही, भारतीय सैन्य दलाची पत्रकार परिषदेत माहिती। भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीची उत्तम कामगिरी। आकाश या भारतीय प्रणालीने पाकिस्तानचे मिसाईल पाडले, वायुदलाची माहिती। पाकिस्तानने तुर्की बनावटीचे ड्रोन वापरले, तर पाकचे सर्व ड्रोन भारताने परतवून लावले, भारतीय वायुदलाची माहिती। गरज पडली तर पुढील मिशनसाठी वायुदल सज्ज। भारताचे सर्व वायुदल तळ यंत्रणा कार्यान्वित, भारतीय वायुदलाने स्पष्ट केलं। मुरीदकेमधील उद्ध्वस्त झालेल्या लष्कराच्या मुख्यालयाचा नवीन ड्रोन व्हिडिओ समोर। हल्ल्यानंतरची परिस्थिती दर्शवणारा व्हिडिओ। भारत पाकिस्तान सीमेवरील फाजिलकात आढळला बॉम्ब। नागरिकांनी याबाबत पोलिसांना कळवलं, पोलिसांच्या तपासात तो बॉम्ब असल्याचं निष्पन्न। भारत पाक डीजीएमओमध्ये फोनवरून बातचीत। दोन्ही देशांच्या डीजीएमओंचा हॉटलाईनवरून संवाद। चर्चेत पाकची देहबोली बचावात्मक। ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी भाजप काढणार तिरंगा यात्रा। सूत्रांची माहिती। 13 ते 23 मे पर्यंत देशभरात तिरंगा यात्रा काढली जाणार, यामध्ये भाजपचे वरिष्ठ नेते होणार सहभागी। तुर्कीच्या सफरचंदावर पुण्यातील व्यापाऱ्यांच्या सर्जिकल स्ट्राईक। टर्कीतून पुण्यात येणाऱ्या सफरचंदांची आवक ठप्प, पाकिस्तानला मदत केल्याने व्यापारी आक्रमक। मुंबई विमानतळावर तुर्कस्तान विरोधात भारताचं ट्रेड वॉर। सेलेमी एनएस या तुर्की संलग्न कंपनीचा तात्काळ ताबा घेण्यात यावा, यासाठी शिंदेच्या शिवसेनेकडून टर्मिनल 1 इथं भव्य मोर्चा। मोर्चात मोर्जी पटेल, मंगेश कोडाळकर उपस्थित। पाकिस्तानला सहकार्य करणाऱ्या तुर्की देशाबाबत सरकारनं निर्णय घ्यावा। तुर्कीच्या पर्यटनावर बंदीचा निर्णय घ्यावा, पर्यटन समितीचे अध्यक्ष दत्ता भालेराव यांची मागणी। भारत पाकिस्तानमध्ये युद्धबंदीनंतरही सिंधू जल करार स्थगिती कायम। राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव घेतलेला निर्णय कायम। चिनाब नदीवरील सलाल धरणाचा एक दरवाजा उघडला। सिंधू जल कराराअंतर्गत पाकिस्तानकडे जाणारं पाणी आतापर्यंत रोखण्यात आलं होतं, मात्र पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग। बंद करण्यात आलेल्या देशभरातील 32 विमानतळांवरून पुन्हा एकदा विमानसेवा सुरू। भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर 32 विमानतळांवरून उड्डाण करण्यात आलं होतं बंद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।